नमस्कार. ईश्वरी मुद्दामून वल्लरीच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि ती वल्लरीला म्हणते, मामी मामी तुमच्या हातामधल्या बांगड्या आहेत ना, तशाच बांगड्या मला घ्यायच्या आहेत. आणि तिने मुद्दामून वल्लरीचा हात हातात घेतलेला असतो. त्यावेळेला वल्लरीच्या हाताला जखम झालेली असते. ती जखम बघून लगेच ती वल्लरीला विचारते, मामी ही तर जखम तुमच्या हाताला काल रात्रीच झाली ना? तेव्हा वल्लरी तिच्या हातातून हात हिसकावून घेते आणि ईश्वरीला बोलते, तुझं काय चाललंय? तू हे सर्व मुद्दामून करतेस का? आणि तुला काय करायचं आहे? त्यावेळेला ईश्वरी बोलते, असं का बोलताय मामी? अहो तुम्ही सुद्धा या घरातला एक भाग आहात आणि तुमच्या हाताला लागलंय, ती जखम ओली आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं आणि तेही सहजच. पण तुम्ही एवढ्या हायपर का झालात? बोला ना मामी, बोला. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, बस झाला ईश्वरी, तुझी ही नाटकं सगळी बंद कर. तेवढ्यात तिथे मामा आलेले असतात आणि मामा बोलतात, काय झालं ईश्वरी? तेव्हा ईश्वरी बोलते, काही नाही मामा, सत्याचा पर्दाफाश करायला गेले, पण आता मात्र सत्य अंगाशी येतंय ना, म्हणून मामी जरा कांगावा करतायत. हे ऐकताच मामा बोलतात, म्हणजे? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, म्हणजे काय म्हणजे? अहो तुम्ही तिच्याकडे काय लक्ष देताय? आणि तिच्याकडे लक्ष द्यायची तुम्हाला गरजच नाही आहे. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? तेव्हा लगेच मामा बोलतात, वल्लरी जरा थांबशील? ईश्वरी असं का बोलतीये? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मामा सांगते ना, सगळं सांगते. आज काय तो एक घाव दोन तुकडे होऊनच जाऊ देत. मला सुद्धा बघायचंय मामी किती दिवस हे सत्य सर्वांपासून लपवतायत. पण आता मात्र मी शांत बसणार नाही. मामी मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका, नाहीतर एक दिवस अशी काही अवस्था करेन ना की स्वतःला तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीवरती हात उचलायला जाते. त्याच वेळेला ईश्वरी वल्लरीचा हात जोरात पकडते आणि जोरात मुरगळ. तेव्हा लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, ईश्वरी काय चाललंय? तू माझा हात मुरगळतेस. त्यावेळेला मामा बोलतात, ईश्वरी अगं काय चालू आहे तुझं? अगं तिच्या हाताला जखम झाली आहे ना, दुखत असेल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, एवढ्याशा जखमेने जर का त्यांना दुखत असेल तर बाबांची अवस्था करताना मामींच्या मनाला पाझर कसा फुटला नाही? अहो त्यांना किती वेदना झाल्या असतील याचा तरी विचार करा. तेव्हा मात्र मामा तोंडातल्या तोंडात मारल्यासारखे होतात. ते लगेच ईश्वरीला बोलतात, ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय का? आणि रमाकांत भाऊजींची अवस्था वल्लरीमुळे. ईश्वरी तुला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आज तर मी स्पष्टपणे बोलणारच आहे मामा. आजपर्यंत गप्पच बसले पण आता नाही. आणि ती वल्लरीचा हात धरते आणि वल्लरीला फरफटत फरफटत खाली घेऊन येते आणि जोरामध्ये तिने तिला ढकललेलं असतं. त्यावेळेला अर्णव, अंजली, आजी, आकाश आणि नम्रता सुद्धा तिथे असतात. त्यावेळेला मात्र नम्रता लगेच मोठ्याने बोलते, ईश्वरी काय चाललंय तुझं? तू माझ्या सासूबाईंसोबत असं नाही वागू शकत. ईश्वरी या घरातली सून आहेस म्हणजे तू कसंही वागशील का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नम्रता ताई तू तर जरा शांतच बस. आणि तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील ना तर उगाचच नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. जरा शांत बसशील? तुला तुझ्या सासूबाईचा पुळका येत असेल, पण मला मात्र माझ्या बाबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, नम्रता प्लीज. आणि मिस इंदोर तुझं काय चाललंय? मामीशी तू असं का वागतेस? मला सांगशील का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्हाला आठवतंय ना, काल आपण अस्ती बागेमध्ये पुरायला गेलो होतो. त्यावेळेला आपल्याला तिथे एक मोबाईल सापडला आणि एक बांगडी सापडली. ती बांगडी दुसऱ्या तिसऱ्याची कोणाचीही नसून मामींची आहे. हे ऐकताच अर्णव बोलतो, काय? तू काय बोलतेस कळतंय का? अगं अशा बांगड्या कोणाच्याही असू शकतात ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण मामींच्या हाताला काल रात्री झालेली जखम ही मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि तेव्हाच माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर तू काय बोलतेस ना मला खरंच कळत नाही, पण तुझ्या बोलण्यात मात्र तथ्य आहे. जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर मामींचाच हात आहे बाबांच्या मरणाशी. हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो, काय? तेव्हा वल्लरी मोठ्याने ओरडते, ईश्वरी उगाच कसलेही आरोप करू नकोस. पुरावा आहे का तुझ्याकडे?
आणि तू माझ्यावरती कसले आरोप करतेस? मी का मारेन रमाकांत भाऊजींना? अहो तुम्ही ऐकलत का? तुम्ही तरी काहीतरी बोला. त्यावेळेला मामा स्वतःशीच बोलतो, काय बोलणार मी? वल्लरी ईश्वरीला जर का काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ती त्या आधारावर हे सर्व बोलतीये, नाहीतर तिने हे काहीच बोललं नसतं. आता तर मला खात्री पटली वल्लरी, तूच काहीतरी केलं असणार. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने ओरडते, अहो काय चाललंय तुमचं? कुठे हरवलाय तुम्ही? अहो बोला ना काहीतरी, बोलत का नाही आहात? तेव्हा मात्र मामा बोलतात, काय बोलणार? काहीच बोलू शकत नाही, कारण माझा ईश्वरीवरती पूर्ण विश्वास आहे. ईश्वरीजवळ नक्कीच काहीतरी पुरावे असणार, म्हणूनच ती या आधारावर तुझ्याशी वाद घालतीये. तेव्हा लगेच अंजली बोलते, मामी खरं खरं सांग, तुझा हात आहे का बाबांच्या मरणाशी? तेव्हा वल्लरी बोलते, अर्णव, अंजली, अरे काय बोलताय तुम्ही? मी का असं करेन? मला असं करून काय मिळणार आहे? प्लीज माझ्यावरती असले कसलेही घाणेरडे आरोप करू नका. देवा हे सर्व काय चालू आहे रे? हे सर्व ऐकण्याआधी माझे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, कांगावा करू नका मामी, कांगावा करून काहीच उपयोग होणार नाही, कारण आत्ताच तुमच्या समोर सर्व सत्य येणार आहे आणि ते सत्य ऐकल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, गप्प बसशील का जरा? काय सत्य 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 नाचवतेस? तू कितीही सत्य सांगण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा माझा अर्णव माझ्यावरती विश्वास ठेवणारच. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बघूया ना अर्णव सर कुणावरती विश्वास ठेवतायत ते. आणि लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो, मिस इंदोर, तुझ्याकडे असा काय पुरावा आहे, तू सांगशील का? तेव्हा ईश्वरी अर्णवला तिच्या हातातील मोबाईल दाखवते. तेव्हा अर्णव बोलतो, हा मोबाईल तर आपल्याला कालच भेटला ना. अगं पण हा मोबाईल पूर्णपणे डिस्ट्रॉय झालाय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, माझी एक मैत्रीण आहे, तिच्याच नवऱ्याने हा मोबाईल मला चालू करून दिलाय. तो मोबाईल बघताच वल्लरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी पलटलेले असतात. ती खूपच घाबरलेली असते, तिची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. असं म्हणा ना, तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, काय चाललंय ईश्वरी तुझं? आणि कोणाचा मोबाईल आहे हा? त्यावेळेला ईश्वरी बोलते, खरंच मामी, हा मोबाईल कोणाचा आहे तुम्हाला खरंच माहिती नाही? मामी अहो जरा विचार करा बोलताना, कारण खोटेपणाचा कधी ना कधीतरी खरा चेहरा सर्वांसमोर येतोच. तुम्ही कितीही काहीही करा तरी सुद्धा तुमचा खोटेपणा आज मी समोर आणणारच. हा मोबाईल बघितल्यानंतर तुम्हाला चांगलंच कळून गेलंय की हा मोबाईल कोणाचा आहे ते. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, काय चाललंय ईश्वरी तुझं? अगं मोबाईल मला माहिती नाही म्हटल्यावर नाही माहिती. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अहो जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा ना. अहो असं का करताय तुम्ही? अहो असं वागून तरी काय मिळणार आहे मामी तुम्हाला? जरा तरी विचार करून बघा. तुम्हाला चांगलं माहिती आहे हा मोबाईल जर का ओपन झाला तर तुमचं काळं सत्य सर्वांसमोर येणार. अहो ते सत्य ऐकल्यानंतर माझे धाबे दणाणले, मला धक्का बसला. अर्णव सर आणि अंजलीताईंचं काय होईल? अर्णव सर आणि अंजलीताईंनी तर तुम्हाला आईच्या जागी मानलं, आईचा दर्जा दिला, प्रत्येक वेळेला तुमच्या इच्छा पूर्ण केल्या, तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले आणि तुम्ही मात्र त्यांचाच विश्वासघात करायला निघालात. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, आता मात्र लक्षात ठेवा वल्लरी मामी, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी प्लीज प्लीज शांत हो आणि जे काही आहे ते स्पष्टपणे सांग बघू. मला खरंच कळत नाही तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, आता मी हा मोबाईल ओपन केला की तुमच्या समोर सर्व सत्य येईल आणि ते सत्य बघितल्यावर तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. अर्णव सर, कदाचित निर्णय घ्यायला खूपच मोठा धक्का असेल. निर्णय घेताना सुद्धा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. पण अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा होणारा त्रास आत्ता असेल, पण यापुढे मात्र तुम्ही ज्या माणसांवरती विश्वास ठेवताय ती माणसं खरोखर त्या विश्वासाच्या लायकीची आहेत का हे तुम्हाला नक्कीच समजेल. तेव्हा मात्र अंजली बोलते, अगं ईश्वरी, या मोबाईलमध्ये असं आहे तरी काय, आणि हा मोबाईल आहे तरी कोणाचा? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हा मोबाईल बाबांचा आहे.
त्यावेळेला लगेच अंजली बोलते, काय बाबांचा मोबाईल? आणि आपल्या गार्डनमध्ये सापडला, तोही पुरलेला. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, तेच तर मला कळत नाही. बाबा जर का वारीला गेले होते तर त्यांचा मोबाईल बागेमध्ये का लपवला गेला? आणि जिथे लपवला गेला तिथे मामींची बांगडी सुद्धा मला सापडली. आता तुम्ही म्हणत असाल त्यांची बांगडीच आहे का ती? तर हो, त्यांचीच बांगडी आहे ती, कारण मामींच्या हाताला जखम झाले. त्यावेळेला लगेच ईश्वरी वल्लरीचा हात जोरात पकडते आणि सगळ्यांना ती जखम दाखवत असते. तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीच्या हातातून हात हिसकावून घेते आणि म्हणते, बस, माझ्या हाताला जखम झाली म्हणजे ती बांगडी काही मी लपवली असं होत नाही ईश्वरी. ईश्वरी पुरावा दाखव. त्यावेळेला ईश्वरी त्या मोबाईलमधला व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असते, ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की रमाकांतला अगदी उदयकांत आणि या वल्लरीने बांधून ठेवलेला आहे. आणि ही वल्लरी म्हणत असते, ए रमाकांत, स्वतःला खूपच शाणा समजत असशील, पण आता मात्र तुझं इथे काहीच चालणार नाही. तुला काय वाटलं तू माझ्यापेक्षा 4 पावलं पुढे जाशील का? अरे असंच तुझ्या त्या बायकोने आगाऊपणा केला होता म्हणून तुझ्या आयुष्यात त्या सुप्रियाला आणून मुद्दामून सगळं कटकारस्थान रचलं आणि सगळं सत्य सर्वांसमोर आणत काय झालं माहिती आहे ना? अरे तुला त्या सात्विकाने कायमचं दूर केलं आणि स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला. तुझा संसार उद्ध्वस्त झाला, तुझी मुलं रस्त्यावर आली, अनाथ झाली. बघितलंस ना काय अवस्था केली होती? आणि आता सुद्धा तीच अवस्था करणार. त्या अर्णव आणि अंजलीला मी कधीच बापाचं प्रेम मिळूच देणार नाही. मला तुला संपवायचं आहे रमाकांत, मला तुला संपवायचं आहे आणि मी तुला संपवणारच. तेव्हा मात्र रमाकांत बोलत असतो, बस झालं वल्लरी, बस. काय करतेस तू? कळतंय का तुला? अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. वल्लरी, अगं माझा अर्णव आणि अंजली तुझ्यावरती किती प्रेम करतात, तुझ्या बाजूने कायम उभे राहतात, तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात आणि तू मात्र त्यांनाच तुझ्यापासून लांब करतेस. आणि तुझं हे काळं सत्य त्यांच्या समोर आल्यानंतर अगं त्यांची अवस्था काय होईल याचा तरी विचार कर. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, गप्प बस रे, मुळात त्या अर्णवला सुद्धा मला संपवायचं आहे आणि त्याची ती 150 बायको ईश्वरी, तिला तर अशी काही शिक्षा द्यायची आहे ना की तू बघतच राहशील. अरे बापरे, पण तू कसं बघणार ना, कारण त्याच्या आधी तर मला तुझा जीव घ्यावा लागणार. तेव्हा लगेच उदयकांत बोलतो, वल्लरी अगं याला तर संपूनच टाकूया. तेव्हा लगेच रमाकांत उदयकांतला बोलतो, लाज नाही वाटत तुला? हे सर्व असं वागताना लाज नाही का वाटत? अगं जरा तरी विचार करून वाग, तू काय वागतेस ते. खरंच तुझ्या या वागण्याचा सर्वांना त्रास होतोय. आणि उदयकांत, अरे भाऊ आहेस ना तू माझा, तरी सुद्धा एवढ्या खालच्या थराला जाऊन वागतोस. तेव्हा मात्र उदयकांत मोठ्याने बोलतोय, गप्प बस भाऊ, आणि मी तुझा. अरे तू माझी काय अवस्था केली होतीस माहिती आहे ना? अरे तुला तर संपवावंच लागणार. इकडे मात्र वल्लरीच्या वागण्याचं सर्व सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. वल्लरीनेच रमाकांतला मारलं हे सिद्ध झालेलं असतं. त्याच वेळेला ईश्वरीच्या हातातून वल्लरी जोरात मोबाईल खाली फेकते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मामी अहो याच्यामध्ये असणारा व्हिडिओ मी सगळ्यांना पाठवून ठेवलाय आणि घरातल्याच माणसांना नाही, अशा कितीतरी माणसांना की तुम्ही कितीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुमचा खेळ मी खल्लास करणारच. त्यावेळेला अर्णव आणि अंजली अचानक खाली बसतात. त्यावेळेला वल्लरी त्यांच्या जवळ जात असते. तेव्हा मात्र अंजली आणि अर्णव तिच्याकडे हात दाखवतात आणि तिला म्हणतात, लांबच राहा. तेव्हा मात्र आजी वल्लरीच्या जवळ जाते आणि सटकन अशी एक कानाखाली मारते आणि वल्लरीला बोलते, वल्लरी वल्लरी अगं माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलीस, माझ्या नातवांना अनाथ केलंस, त्यांना रस्त्यावर आणलंस. का असं वागलीस तू, का असं वागलीस? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, सासूबाई तुम्ही जरा शांत बसाल का? अहो या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार सुद्धा करता येतो. या ईश्वरीचा माझ्यावरती रागच आहे आणि म्हणूनच तिने हे सर्व घडवून आणलं असेल. कशावरून? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मामी, बस झालं. मिस इंदोरबद्दल काहीही बोलायची गरज नाही मामी, कारण तू जे काही करतेस ना ते चुकीचंच आहे, पण तुला मात्र समजत नाहीये. मामी आता हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र मोठ्यानी
वल्लरी ईश्वरीवरती आवाज चढवते आणि तिच्यावरती हात उचलायला जाते. तेव्हा मात्र अर्णव वल्लरीचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि वल्लरीला बोलतो, मामी बस बस झालं, मामी बस झालं. अगं किती खालच्या थराला जाऊन वागणार आहेस मामी, खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. अगं मामी जरा विचार कर, मिस इंदोर जे काही केलं त्यामुळेच तुझ्या या सत्याचा पर्दाफाश झाला, नाहीतर तुझं हे सत्य कधीच आमच्या समोर आलं नसतं. त्यावेळेला अंजली बोलते, या बाईला तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. माझ्या बाबांना मारताना हिला काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अंजलीताई, अर्णव सर, अहो बाबांच्या गुन्हेगार आहेतच या, पण तुमच्या आईच्या मृत्यूला सुद्धा जबाबदार आहेत. माझ्या आईच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे सुद्धा ह्याच वल्लरी आहेत. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, हो तुम्हाला जे आरोप करायचे ते करा, मला नाही फरक पडत, पण अर्णव तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे तू एवढ्याशा पुराव्यावरून माझ्यावरती अविश्वास दाखवलास. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अगं बस कर ग नाटकं, किती नाटकं करणार आहेस अजून. खरंच आता तुझ्या या नाटकांचा कंटाळा आला. सत्य समोर येऊन सुद्धा तू माझ्याकडून अपेक्षा करतेस की मी तुझ्या बाजूने उभं राहावं. नाही जमणार मला तुझ्या बाजूने उभं राहायला. मामी आज सत्याचा पर्दाफाश झालाच आहे आणि तुला मात्र आता मी पोलिसांच्या ताब्यात देणारच. तेव्हा लगेच वल्लरी आकाश जवळ जाते आणि आकाशला बोलते, आकाश आकाश अरे शांत का आहेस. अरे तुझ्या भावाला समजव ना. अर्णवला जर का तू समजवलंस तर तो तुझ्यावरती विश्वास ठेवेल. तेव्हा लगेच मोठ्याने आकाश बोलतो, काय समजवायचंय मम्मा. मम्मा तू जे काही केलंस त्याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. मम्मा आता मात्र तू माझ्याजवळ बोलायचं सुद्धा नाही, मला तुझी लाज वाटते, लाज. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, वाह वाह ईश्वरी वाह, माझ्या जवळची नाती एका झटक्यात तू दूर केलीस, एका झटक्यात तोडलीस. तेव्हा ईश्वरी बोलते, याला जबाबदार तुम्ही आहात मामी. मामी तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती. तुम्ही असं का वागलात मामी, का वागलात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, वल्लरीचा काळा चेहरा तर सर्वांसमोर आलेला आहे, पण अंजली आणि अर्णव वल्लरीच्या अब्रूचे धिंडवडे काढत, तिच्या तोंडाला काळं फासत, चपलांचा हार घालत पोलिसांच्या ताब्यात देतील का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.